की ज्याचा बाप उपोषणाला बसलेला आहे, सोबत त्याचं पोरग पण उपोषणाला बसलंय, असं एकमेव आंदोलन म्हणजे बच्चू भाऊ आणि त्याच्या मुलासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर 51 जण इथं उपोषणाला बसले, त्यामध्ये एक वयोवृद्ध आजी आली होती जिची शुगर 450 पेक्षा अधिक आहे. म्हणून विनंती आहे, इथं पाठिंबा देणाऱ्या संघटना असतील, पाठिंबा देणारे नेते असतील, केवळ सहज फोटो काढून इथून जाऊ नका, तर तुमच्यासोबत 10-12 कार्यकर्ते इथं आणा, ते इथं सोडा. आपली गर्दी ह्या दलिंदर सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे. आपल्या मागण्या काय आहेत, मेन काय माहितीये का, बच्चू भाऊ येणारा काळ तुमचाच आहे, पण होतंय काय माहितीये का, आम्ही फेसबुकला खाली कधी पाहिलं तर ज्याचा बाप रुग्ण घेऊन सध्या पेरणीच्या मागे लागलेला आहे, पाऊस कधी पडतोय, त्याच्यानंतर खताचे भाव वाढलेले, तेच भिकारचोट खालून सरकारची बाजू घेऊन आपल्या शेतकरी बापाच्या विरोधात कमेंट करत असेल तर असे बांडगुळ झोपेत मेलेले बलेसारी. म्हणजे प्रश्न काय व्हायला, दुखायले म्हशीचं इंजेक्शन वघारील नको. बच्चू भाऊ इथं उपोषणाला बसले, त्याला बंगला पाहिजे म्हणून नाहीये. बच्चू भाऊ इथं उपोषणाला बसले, त्याला भली मोठी कार पाहिजे म्हणून नाहीये. आणि मी तर विनंती करतो, एक लहान भाऊ म्हणून बच्चू भाऊंना, येणाऱ्या काळात तुम्ही आमदार मंत्री पदाचं स्वप्नही पाहू नका. फक्त जर तुम्ही शेतकऱ्याची बाजू, विद्यार्थ्याची बाजू, वंचितांची बाजू, ज्यांच्यावर अन्याय होतो त्याची बाजू म्हणून रस्त्यावर उभे राहिलेत, येणाऱ्या काळात प्रत्येक घरामध्ये देव्हाऱ्यात तुमचा फोटो असणार आहे. फक्त तुम्ही किंग मेकर व्हा, किंग व्हायची काहीच गरज नाहीये. कारण काय माहितीये का, आपल्या गरीबाचा फार मोठा एक प्रश्न आहे. माझ्यापैकी एखादा गरीब असेल आणि त्यानं स्वप्न राजकारणाचं पाहिलं की ज्याचं चारण्याचं खरं नाही का, तेच भिकारचोट खालून संदेश देते. म्हणजे आपण गरीब आहेत पण आपल्याला बोकांडीवर घ्यायला कोण आवडायला श्रीमंत. हे परिवर्तन करणं कुठतरी बदलावं लागल. अरे या महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, काही काही दलिंदराचे त्या विधानसभा मतदारसंघात नाव माहित नाहीत. 288 आमदार आहेत, त्याच्या दलिंदराचे त्याच्याच मतदारसंघात नाव माहित नाहीत. बायको उभी आहे का, नवरा उभा आहे का, ते निवडून आले का सून निवडून आली, त्याचा तेल ताळमेळ नाही. अरे पण 288 मतदारसंघात जरी आमचा माणूस सध्या आमदार नसेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं होता. येणारा काळ आपला आहे. बच्चू भाऊ साठी एवढंच म्हणेल, अरे कई हार बाकी है, कई जीत बाकी है, कई हार बाकी है, कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है, यहां से कर ली है मैंने मेरे जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है.